जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती काम जे करत असतो, यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज बनवत असतो, त्यासाठी चॅट जीपीटीचा किंवा एआयचा यूज करून आपण आपल्या व्हिडिओला आणखीन कशा प्रकारे चांगल्या प्रकारे बनवू शकतो, आपल्या व्हिडिओमध्ये काय काय चुका आहेत, काय काय आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो। सोबतच आपण आपल्या व्हिडिओमध्ये जर आपल्याला माहिती नसेल की आपण पुढचा टॉपिक कुठला बनवायला पाहिजे, म्हणजे टॉपिकवरती कन्फ्युजन असेल, तरी देखील चॅट जीपीटीच्या मदतीने आपण आपल्या व्हिडिओसाठी टॉपिक कशा प्रकारे शोधू शकतो, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे। व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे। व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, साइडला तुम्हाला जे आहे ते माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल आणि आपण जे आहे ते आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये आलेलो आहे। ठीक आहे, आता या क्रोम ब्राउझरमधून पण तुम्ही चॅट जीपीटी चालवू शकता किंवा चॅट जीपीटीचं ॲप्लिकेशन पण प्ले स्टोरवरून घेऊ शकता। तर इथे जस्ट तुम्ही चॅट जीपीटी हे जर सर्च केलं तर चॅट जीपीटीची वेबसाईट जी आहे ती ओपन होऊन जाईल, chatgpt.com। आता इथे लॉग इनचा एक ऑप्शन आहे, यावरून तुम्ही ईमेलने लॉग इन जर केलं तर याचा फायदा काय होतो, इन फ्युचर जर तुम्ही चॅट जीपीटीला काय विचारलं तर त्याच्याकडे ऑलरेडी तुमचा सगळा डाटा सेव्ह असल्यामुळे त्याला समजतं। आता समजा तुमचा यूट्यूब चॅनल जो आहे, आता इथं मी लॉग इन करून घेतो कंटिन्यू विथ गुगलवरून। ओके, तर मित्रांनो माझ्याकडे चॅट जीपीटी ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये रिडायरेक्ट झालेलो आहे आणि चॅट जीपीटी ॲपमध्ये आलेलं आहे। आता इथे तुम्ही चॅट जीपीटीला जे आहे ते विचारायचं आहे, नेमकं तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती माहिती पाहिजे असेल ते विचारा। आता माझा टेक चॅनल आहे तर मी टेक चॅनल रिलेटेड विचारू शकतो किंवा एक्झाम्पलसाठी रेसिपी चॅनल बघू शकतो तुम्ही कुठल्याही टॉपिकवरती। आता समजा रेसिपी चॅनलचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आता इथं आपण जर समजा यांना विचारलं हॅलो, मराठीमध्ये विचारा, हॅलो भाऊ, म्हणजे त्याला एक तुम्ही मित्र बनवा जेणेकरून तो तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगेल। हॅलो भाऊ, माझा एक रेसिपी चॅनल आहे, असं तुम्ही लिहा, रेसिपी चॅनल आहे आणि मला सुचत नाही मी कोणता व्हिडिओ बनवू, तर मला ट्रेंडिंग टॉपिक सांग ज्याला व्ह्यूज चांगले येतील। म्हणजे व्ह्यूजसुद्धा तुम्ही वाढवू शकता। तुम्हाला समजलं की बाबा टॉपिक कुठला आपण घ्यायचा तर तुम्हाला व्ह्यूजसुद्धा चांगले येतील। ठीक आहे, तर व्ह्यूज चांगले, ज्याला व्ह्यूज चांगले येतील असं जर आपण चॅट जीपीटीला सांगितलं तर चॅट जीपीटी थोड्या वेळातच तुम्हाला सांगेल की नेमकं आता ट्रेंडिंगवरती काय चालू आहे आणि तुम्ही कशा प्रकारची रेसिपी बनवायला पाहिजे, आणि ते पण मराठीमध्ये सांगेल। महत्त्वाची गोष्ट ही आहे। तर आता इथं बघा, रेसिपी चॅनलवर व्हिडिओ ट्रेंडिंग टॉपिक आधारित बनवले तर व्ह्यूज लवकर वाढतात, खास करून जे लोक सोशल मीडियावरती सध्या पाहतात, शोधत आहेत। मी खाली 2025-26 मध्ये व्हायरल ट्रेंडिंग रेसिपी व्हिडिओ आयडिया सांगितले आहेत। आता बघा इथं तुम्हाला काय सांगितलेलं बघा, वेगवेगळ्या रेसिपी कशा प्रकारे बनवायला पाहिजे, ट्रेडिशनल वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे। आता तुम्ही काय करायचं यात आणखीन थोडंसं डिटेलमध्ये मला एकच बेस्ट टॉपिक सांग, बेस्ट रेसिपी सांग, असं जर तुम्ही टाकलं तर ते बेस्ट रेसिपी यातली कुठली आहे हे तुम्हाला शोधून सांगेल आणि त्या प्रकारे मग तुम्ही व्हिडिओज बनवू शकता। आता व्हिडिओ बनवताना पण तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगेल, चीज स्टफ्ड बटाटा वडा। ठीक आहे, बटाटा वडा जो आहे तो चीज, बटाटा वडा फक्त नाही बनवायचा, चीज टाकून कसा बनवायचा ते। बटाटा वडा आधीच लोकांना फेवरेट आहे। चीज पूल इज इक्वल टू लोक रिपीट पाहतात, स्ट्रीट फूड प्लस व्हायरल ट्विस्ट, 15-30 सेकंदाच्या व्हिडिओसाठी परफेक्ट। आता हे शॉर्ट्ससाठी सांगितलेलं आहे। आता इथं जर तुम्ही सांगितलं मला 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे, असं जर मी टाकलं की मला 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे, तर ते त्यानुसार आपल्याला वेगळा सांगेल टॉपिक। ठीक आहे, किंवा यातच सांगेल चीज स्टफ बटाटा वडा कंप्लीट 8-10 मिनिट व्हिडिओ स्क्रिप्ट। ठीक आहे, आता तर व्हिडिओचं टायटल काय द्यायला पाहिजे तुम्ही ते सुद्धा सांगितलेलं बघा, चीज स्टफ्ड बटाटा वडा घरच्या घरी स्ट्रीट फूड स्टाईल परफेक्ट इव्हिनिंग स्नॅक। इंट्रो बघा, नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खूपच खास आणि साध्या, खूप व्हायरल असलेली रेसिपी चीज स्टफ्ड बटाटा वडा। ठीक आहे, आता इथे तुम्हाला समजा वेगळी रेसिपी पाहिजे असेल, आता समजा मी जर याला सांगितलं की मला संक्रांती स्पेशल रेसिपी हवी आहे, तर हे आपल्याला काय करेल, संक्रांती स्पेशल कुठली रेसिपी 8-10 मिनिटाची बनवायची। आता मी तर 8-10 मिनिटाचं पण सांगितलेलं नाही, तरी पण हे बघा आता 8-10 मिनिटाचं यानं सांगितलं का, तर याच्याकडे आपलं हिस्ट्री आपली आहे ती रेकॉर्डेड आहे। ठीक आहे, म्हणजे याला माहिती आहे की आपण 8-10 मिनिटाच्याच व्हिडिओसाठी शोधतोय। तर बघा, तिळगुळचे लाडू संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ही रेसिपी चांगली चालू शकते। व्हिडिओचं टायटल संक्रांती स्पेशल तिळगुळ लाडू रेसिपी ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन रेसिपी। व्हिडिओचं टायटलसुद्धा सांगितलं तुम्हाला। आता इथं बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि यात
मेन म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय, व्हिडिओला इंट्रो तुम्ही कसा बोलला पाहिजे हे देखील सांगितलेलं आहे बघा. नमस्कार मित्रांनो, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा असं डायरेक्ट नाही चालू केलं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे. आधी शुभेच्छा दिल्या. आज आपण बनवणार आहोत संक्रांती सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तिळगुळ लाडू. आणि त्याच्यानंतर काय बोललेलं आहे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ही परंपरा जपणारी, आरोग्यासाठी फायदेशीर आणि खूपच चविष्ट रेसिपी आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. आता त्याबरोबर पुढची प्रोसेस काय आहे, चला तर मग लागणारे साहित्य पाहूया. पांढरे तीळ 1 कप, शेंगदाणे अर्धा कप, गूळ 1 कप, तूप 2 टेबलस्पून, वेलची पावडर आणि हे सगळं सांगितलं. ठीक आहे. आता यानंतर म्हणजे अगदी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. सर्वात आधी कढई गरम करून घ्या, तीळ मंद आचेवर हलक्या सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. म्हणजे जरी तुम्हाला असं वाटत असेल की मी रोज रोज त्याच रेसिपी कशा बनवू, तरी देखील तुम्ही रेसिपी कुठल्या बनवल्या पाहिजेत, कुठल्या आत्ता ट्रेंडिंगवरती आहेत. आणखीन एक तुम्हाला यातली सिक्रेट गोष्ट सांगतो, जेणेकरून तुमच्या व्हिडिओला देखील चांगले व्ह्यूज येतील. ठीक आहे. आणि ही तुम्ही सगळ्यांनी फॉलो करायची व्हिडिओच्या लास्टला, त्यासाठी सांगतोय मी. तर यात बघा, तुम्ही जर सांगितलं मला टॉपिक आवडला, टायटल आणि डिस्क्रिप्शन काय लिहू ज्यामुळे व्ह्यूज येतील, हे जर तुम्ही याला सांगितलं तर हे तुम्हाला ॲटोमॅटिक टायटल कुठला दिला पाहिजे, तुम्ही डिस्क्रिप्शन काय लिहिली पाहिजे हे तुमच्यासमोर देईल. ठीक आहे. आता बघा, बेस्टचं टायटल जे आहे ते एकच वाक्य वापरायचं असेल तर संक्रांती स्पेशल तिळगुळ लाडू, मऊ चविष्ट आणि ट्रेडिशनल रेसिपी तिळगुळ लाडू एवढंच लिहा. किंवा अल्टरनेट व्हायरल टायटल जर गरज असल्यास, संक्रांतीला असं तिळगुळ कधीच खाल्लं नसेल. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतोय की तिळगुळ बनवायचं असेल तर फक्त तिळगुळ कसं बनवायचं हे टाकू नका. तर असं तिळगुळ तुम्ही कधीच खाल्लं नसेल. म्हणजे काय, लोकांना प्रश्न पडला पाहिजे की नेमकं तिळगुळ कसलं आहे. सो त्यासाठी असे हे बघा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, संक्रांती स्पेशल, घरच्या घरी परफेक्ट तिळगुळ लाडू, अशा प्रकारचे टायटल तुम्ही देऊ शकताय. आता डिस्क्रिप्शन बघा काय, नमस्कार मित्रांनो, हे सगळं दिलेलं आहे. त्याचबरोबर खाली तुम्हाला कीवर्ड वगैरे पण दिलेले आहेत आणि हॅशटॅग कुठले कुठले लावायचे, संक्रांती स्पेशल, तिळगुळ लाडू, मकर संक्रांती. त्याचबरोबर इथं जर बघितलं तर या व्हिडिओला रँक करण्यासाठी, या व्हिडिओला सर्चमधून व्ह्यूज येण्यासाठी टॅग्स कोणते लिहू, आणि पुढं आणखीन हे पण लिहा, मराठी आणि इंग्लिश मिक्स द्या. म्हणजे काय, तर लोकांनी इंग्लिश टायटल जरी सर्च केलं तरी आपला व्हिडिओ समोर दिसायला पाहिजे. आता हे आपल्याला व्हायरल टॅग्स जे आहे ते देईल बघा. तर इथं बघा, हे व्हायरल टॅग्स दिले, तिळगुळ लाडू रेसिपी, तिळगुळ लाडू रेसिपी इन मराठी, तिळगुळ लाडू. ठीक आहे. खाली मराठीत पण दिलेलं आहे बघा, तिळगुळ लाडू. एक्स्ट्रा एसईओसाठी टिप्स खूप महत्त्वाचे. पहिले 5 टॅग्स हे टायटल सारखे ठेवा. मराठी प्लस इंग्लिश दोन्ही ठेवल्याने लोकल आणि ग्लोबल सर्च मिळतो. टायटल डिस्क्रिप्शन आणि टॅग्समध्ये, डिस्क्रिप्शन टॅग्समध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर हे शब्द रिपीट असून द्या, संक्रांती, तिळगुळ, मराठी रेसिपी. म्हणजे अगदी यूट्यूबवरती तुम्ही ग्रो होण्यासाठी AIची इतकी जबरदस्त मदत घेऊ शकताय. आणि ही जर तुम्ही योग्यरित्या AIचा वापर केला तर नक्कीच तुमचं जे आहे ते यूट्यूब चॅनल सगळ्यांपेक्षा एकदम ॲडव्हान्स होईल. सगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकताय. सगळं फ्री आहे. हे ChatGPT वगैरे काय पेड नाही, सगळं फ्री आहे. फक्त तुम्ही त्याचा योग्य वापर करून घेता आला पाहिजे तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की तुम्ही AIचा वापर तुमच्या व्हिडिओसाठी कशाप्रकारे करू शकता. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी माझ्या प्रो यूट्यूबर कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत आणि ऑलरेडी झूम मीटिंग घेऊन या सगळ्या गोष्टी मी अधूनमधून जे आहे ते माझ्या स्टुडंट लोकांना शिकवत असतो. आणि हा कोर्स मित्रांनो पूर्णपणे रेकॉर्डेड आहे, म्हणजे तुमच्या वेळेनुसार बघू शकताय. आणि हाच कोर्स तुम्हाला देखील जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक आणि व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरून कोर्स जॉईन करू शकता. व्हॉट्सअपवरती मेसेज जरी केला तरी देखील तुम्ही तिथून कोर्स घेऊ शकता किंवा वेबसाईटवरून देखील कोर्स घेऊ शकता. मित्रांनो, कोर्स अगदी कमी किमतीमध्ये आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही शंका येत असतील कोर्स बघताना किंवा यूट्यूबबद्दल, तरी देखील कोर्स घेतलेल्या लोकांसाठी मी फ्री गायडन्स देखील देत असतोय. सोबतच मित्रांनो, तुम्हाला महिन्यातून एक झूम मीटिंग असते, त्यामध्ये अशा ही टेक्नॉलॉजी मी मागच्या 6 महिन्यापूर्वीच लोकांना शिकवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना नक्कीच फायदा झालेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही लवकरात लवकर शिकायच्या असतील, आपला कोर्स नक्की घ्या. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.